आजही आम्ही रानात चाललो आहे. जाताना नेहमीच जनाईमाई मंदिरातलं दर्शन घेऊनच निघतो. बाबू पण आमचं जय जय बाप्पा करतं. कसं करतं बाबू? जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. शाबास. चला, 2 दिवसापूर्वी आग लागलेली. कसं काळा काळा डोंगर झालेला आहे. अर्धा डोंगर काळा दिसतोय का? आणि इकडचं इकडे आग इथपर्यंतच लागली आणि इकडे नाही पोचली आग. त्याच्यामुळे इकडचं सुकलेलं आहे सगळं, इकडचं जळलेलं आहे सगळं. आपल्या रानाचं वाचलं तर बाग, त्याच्यामुळे आता आपण व्यवस्थित पाणी देऊ. चला, पोचलो आपण. हे बघा उन्हाळ्यात कशी दशा असते रानातली. एवढ्या फाट्या फुटलेल्या आहेत, मलाच भीती वाटते पडलेलं तुका. यातून आपण झाडांना वाचवणार आहे. आपली झाडं खूप छान आहेत. थँक्यू. आता जेवायची वेळ झाली. रानात एक छोटं खोपटं बनवले आणि ह्या खोपट्यात आमच्या बाबूला बसवलंय. चला जेवायला या. मी आणली चमचमीत भाकरी, चटणी. अरे हां, माझी ऑर्गॅनिक चटणी तुम्ही बघितली का? मस्त मस्त चमचमीत ऑर्गॅनिक चटणी, कांदा. आणि बाबूसाठी काय आणलंय? बाबू हे बघ हे बघ हे बघ, तुला भाकरी देऊ? बाबू माझी भाकरी खाणार. बाबूसाठी शिरा आणलाय आणि मस्त मस्त उकडलेल्या शेंगा. रानात बसून जेवण्याची एक मजाच वेगळी असते. हां, चला या जेवायला. पाणी चालू आहे आमचं. ऊन चांगलं कडक कडक पडलेलं आहे. जेवून घेतो आणि मग भेटतो. बघा, माझ्यासाठी 2 भाकऱ्या आणल्यात. तुम्ही हे बघितलेलं आहे ना, ऑर्गॅनिक चटणी, कढीपत्ता आणि शेवग्याच्या झाडाचा पानं, त्या झाडाची पानं आणि कढीपत्ता ह्याची चटणी हेल्दी आहे आणि खूप पौष्टिक आहे. बाबू माझं 1 वर्षाची आहे, त्याच्यामुळे तिला उकडलेल्या शेंगा देते आणि शिराई कमी गोड पण तुपातला. पाणी द्यायला टाकी बोर चालू आहे अजून. आता आम्ही मनाचे श्लोक म्हणतो तोपर्यंत. कसं बाबू? गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा. बाबू तिथं बस, सरक तिकडे सावलीत. हां, गणाधीश कसं म्हणणार? हां, जय जय बाप्पा म्हणा. चला, एवढी टाकी भरली की कडक कडक उन्हात लय जास्त वेळ नको थांबायला. आपण एवढी टाकी भरून झाली की निघायचं. बाय बाय.